नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. आजचा दिवस हा मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांचा दिवस आहे. आज जवळपास राज्यातल्या 125 पंचायत समिती आणि 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक जी आहे ती 7 फेब्रुवारीला पार पडलेली होती आणि आज या निवडणुकीचे निकाल जे आहेत ते लागताना पाहायला मिळत आहेत. खरं तर राज्य निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद झालेली होती, ज्या पत्रकार परिषदेमध्ये 5 तारखेला निवडणूक आणि 7 तारखेला निकाल असं शेड्यूल जे आहे ते होतं. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जो राज्यामध्ये शासकीय दुखवटा जाहीर झाला, या शासकीय दुखवट्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडनं निवडणुकीच्या वेळापत्रकामध्ये बदल करून 7 फेब्रुवारीला निवडणूक आणि 9 फेब्रुवारीला निकाल असं साधारणतः शेड्यूल जे आहे ते करण्यात आलं. यानंतर आता 7 तारखेला मतदान तर पार पडलं. जवळपास राज्यामध्ये 68.69% अगदी काही ठिकाणी 70% आसपास सुद्धा हे मतदान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि याच निवडणुकीचा आज निकाल जो आहे तो निकाल लागताना पाहायला मिळतोय आणि टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून या निकालाचं लाईव्ह विश्लेषण जे आहे, या सगळ्या निकालाचं म्हणजे कोणत्या जागी कोण विजयी आहे, कोणाचा पराभव झाला, अनेक मान्यवर मातब्बर नेत्यांच्या कुटुंबातले नेते सुद्धा किंवा कुटुंबीय सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. तर आतापर्यंत 12 जिल्हा परिषदांपैकी जवळपास 8 जिल्हा परिषदांचा कल जो आहे तो हाती आलेला आहे आणि यामध्ये जवळपास 5 जागांवर भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. एका जागेवर शिवसेना आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय, तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच या सगळ्या निकालाकडे खरं तर मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितींकडे पाहिलं जातं. जवळपास काही ठिकाणी 6 वर्षानंतर, काही ठिकाणी 9 वर्षानंतर, पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक जी आहे ती 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर होताना चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. आता पुणे जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर पुणे जिल्हा परिषदेमध्ये 73 जागा आहेत आणि या 73 जागांसाठी 2000 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. मात्र या सगळ्यातली हेवीवेट लढत जी होती ती दिलीप वळसे पाटलांचे पुतणे विवेक वळसे पाटील हे निवडणुकीच्या जिल्हा परिषदेच्या रिंगणामध्ये होते. विवेक वळसे पाटील हे आता 808 मतांनी आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. यासोबतच तानाजी सावंतांचा पुतण्या हा सोलापूर जिल्हा परिषदेमधनं आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. खर तर तानाजी सावंत हे शिवसेनेमध्ये आणि त्यांच्या कुटुंबामधला गृहकलह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला होता. त्यांचे पुतणे भारतीय जनता पार्टीकडनं निवडणूक लढवत आहेत आणि काका पुतण्यांचा कलगीतुरा या निवडणुकीमध्ये जो आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला होता. पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने जर आपण बोललो तर पंचायत समितीपैकी 125 पंचायत समितीपैकी 53 पंचायत समितींचे कल हाती आले, ज्याच्यामध्ये 15 जागांवर भाजप, 10 जागांवर शिवसेना जी आहे ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच या सगळ्या निकालाकडे 12 जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती आघाडीवर आहे, 4 जागांवर शरद पवारांची राष्ट्रवादी, 8 जागांवर काँग्रेस पक्ष जो आहे तो आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच या निकालामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सरशी जी आहे ती होताना पाहायला मिळते. परभणीमध्ये जर आपण विचार केला तर परभणीमध्ये नुकतेच भाजपावासी झालेले आणि माजी काँग्रेसमधले नेते असणारे सुरेश वरपुडकर यांनी आपल्याच कुटुंबातल्या 5 जणांना वेगवेगळ्या पक्षातनं उमेदवारी दिली होती. म्हणजे कोणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधनं निवडणूक लढतंय, कोणी भारतीय जनता पार्टीमधनं निवडणूक लढतंय, कोणी काँग्रेसमधनं निवडणूक लढतंय. तर यामध्ये आतापर्यंतच्या कलांनुसार सुरेश वरपुडकरांच्या 5 पैकी 4 जण जे आहेत कुटुंबियांमधले ते पिछाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. काँग्रेस जिल्हा परिषदेमध्ये मात्र कोल्हापूर जिल्हा परिषदे मात्र काँग्रेस सरशी काँग्रेसची कुठेतरी तिथे होताना पाहायला मिळते. सतेज पाटलांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसने ही निवडणूक लढवलेली होती आणि आतापर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेत काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. बारामतीतल्या सुपे गणातून जो आहे तो भाजपचा उमेदवार आता विजयी झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. कोल्हापुरातल्या 28 पैकी आत्ताच्या कालानुसार 68 पैकी 10 जागांवर काँग्रेस आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. अलिबागच्या शहापूरच्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जे आहेत ते विजयी झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. कणकवलीच्या खारेपटण गटातून शिवसेनेचे गुरुप्रसाद शिंदे हे आता विजयी झालेले आहेत. बारामतीच्या सुपे गणातून भारतीय जनता पार्टीच्या उज्ज्वला खैरे या विजयी झालेल्या आहेत. धाराशिवच्या कळमच्या इटकूर गटातून शिवसेनेचे अनंत लंगडे
हे विजयी झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. खरं तर या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीने प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर व्यूहरचना या निवडणुकीच्या अनुषंगाने आखलेली होती. या निवडणुकांमध्ये येणं केनं प्रकारेनं आपलीच सत्ता कशी राहील यासाठी भाजपकडनं प्रयत्न जे आहेत ते करताना पाहायला मिळालेले होते. मग पुण्यामध्ये गावंडे नावाचे राजेंद्र गावंडे जे आहेत त्यांना या ठिकाणी राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये घेत भाजपने त्यावेळी आपली स्ट्रॅटेजी जी आहे ती दाखवलेली होती. मात्र अशा वेळी भारतीय जनता पार्टीचे शरद बुट्टे पाटील जे पुण्यातलं मोठं नाव आहे, पुणे जिल्हा परिषदेला देखील ते अध्यक्ष म्हणून होते, त्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर भारतीय जनता पार्टीसह सर्वच प्रमुख पक्षांनी निर्णय घेतला की या निवडणुकांमध्ये आपण सक्रिय प्रचार करायचा नाही. स्थानिक पदाधिकारी स्थानिक कार्यकर्त्यांवर ही सगळी निवडणूक जी आहे ती सोडून देण्यात आलेली होती. या सगळ्या निवडणुकीमध्ये कुठेही फारसा आक्रमक प्रचार जो आहे तो पाहायला मिळालेला नव्हता. पुरंदर तालुक्यातला दिवेगणातला जो निकाल आहे तो हाती आलेला आहे आणि या दिवेगणातून रुपाली झेंडे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विजयी झालेल्या आहेत. माजी आमदार राम सातपुते जे आहेत माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे, त्यांच्यासाठी मात्र हा सुखावणारा निकाल आहे, कारण स्वतः राम सातपुतेंनी सोलापूर लोकसभेतनं पराभव स्वीकारलेला होता, माळशिरस विधानसभेतनं पराभव जो आहे तो स्वीकारलेला होता. मात्र त्यांच्या पत्नी या दहिगाव विधानसभा मतदारसंघातून आता विजयी झालेल्या आहेत. आमदार उत्तम जानकर यांचे बंधू जीवन जानकर यांचा त्यांनी पराभव जो आहे तो केलेला आहे. संस्कृती सातपुते या तिथे विजयी झालेल्या आहेत. संस्कृती सातपुतेंचा एक व्हिडिओ या निवडणुकीच्या सगळ्या धामधुमीमध्ये प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला होता. आपल्या लहानग्या बाळाला घेऊन संस्कृती सातपुते या प्रचार सभेमध्ये उतरलेल्या होत्या आणि त्या व्यासपीठावर मग सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मांडीवर आपल्याला त्यांचं बाळ जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. राम सातपुते स्वतः या प्रचारामध्ये जे आहेत ते सक्रिय असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र उत्तमराव जानकरांसाठी त्यामुळे हा मोठा धक्का असणार आहे, कारण उत्तमराव जानकरांचे बंधू या ठिकाणी आता पराभूत जे आहेत ते झालेले आहेत. धाराशिवच्या मतदार केंद्रावर आता गोंधळाची स्थिती जी आहे ती पाहायला मिळते. धाराशिवच्या मतदान केंद्रावर गोंधळ जो आहे तो पाहायला मिळतोय. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन्सच्या अनुषंगाने जे आहे ती ते गोंधळ जे आहेत ते आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंतचे जे कल हाती आले या ठिकाणी जवळपास 5 जिल्हा परिषदांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. भोर मधला पहिला निकाल हाती आलेला आहे. भोरच्या वेळू नसरापूर गटातून भारतीय जनता पार्टीचा विजय जो आहे तो झालेला आहे. भारतीय जनता पार्टीचे पोपट सुके हे या मतदारसंघातनं विजय झालेले आहेत. सिंधुदुर्ग मधल्या 5 जागांवर भारतीय जनता पार्टी तर 2 जागांवर शिवसेना आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. सोलापूर पंचायत समितीमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टींचे बंधू विजयी झाल्याचं आता पाहायला मिळतंय. सचिन कल्याण शेट्टींचे बंधू सागर कल्याण शेट्टी हे या पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. सांगलीच्या पलूस कुंडल गटातून काँग्रेसच्या हेमा पवार या विजयी झालेल्या आहेत. पलूस कडेगाव मतदारसंघ हा विश्वजित कदमांचा मतदारसंघ आहे. पलूस कडेगावात कसं विश्वजित कदम म्हणतील तसं अशी साधारणतः तिथली निवडणुकीच्या दरम्यान गाजलेली किंवा नेहमीच चर्चेमध्ये असणारी ही घोषणा असते. त्यामुळे विश्वजित कदमांनी पंचायत समितीमध्ये पहिलं खातं जे आहे ते आपलं खोललेलं आहे. परभणीमध्ये 2 जागांवर काँग्रेस पक्ष आणि 2 जागांवर शिवसेना जी आहे ती आता आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. परभणीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष सुद्धा खातं खोलेल असा एक्झिट पोल नुसार अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला होता आणि या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार रासपने त्या ठिकाणी खातं उघडेल असं पाहायला मिळतंय. मात्र आतापर्यंतच्या कलानुसार तरी रासप पिछाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. गडिंग्लजच्या नूल जिल्हा परिषद गटातून जनसुराज्य पक्षाचा उमेदवार जो आहे तो आता विजयी झालेला आहे. जनसुराज्य पक्षाचे उमेदवार जे आहेत ते या मतदारसंघामधनं विजयी झाले, या गणामधनं जे आहेत ते विजयी झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. मावळ पंचायत समितीमध्ये दादांची राष्ट्रवादी ही 9 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. मावळमध्ये पुन्हा एकदा मामा भाच्यांमध्ये लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती, अर्थात आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे. कारण या निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी जी आहे ती वेगळी आमने सामने लढताना जी आहे ती पाहायला मिळालेली होती. मात्र अजितदादांच्या जाण्यानंतर भाजपने जसं आपण सुरुवातीला म्हटलं तसं फार आक्रमक प्रचार केलेला नव्हता, त्यामुळे आता 9 जागांवर
या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवारांचा पक्ष जो आहे तो आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. दिलीप वळसे पाटलांचे चिरंजीव विवेक वळसे पाटील हे आता आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आणि एक मोठा निकाल समोर आलाय. तानाजी सावंतांचे पुतणे पृथ्वीराज सावंत हे 5,000 मतांनी जे आहेत ते विजयी झालेले आहेत. तानाजी सावंतांच्या घरामध्ये जसा गृहकलह पाहायला मिळालेला होता, यानंतर ही प्रतिष्ठेची लढत झालेली होती आणि या लढतीमध्ये काकानं पुतण्यावर बाजी मारलेली आहे आणि पुतण्या भाजपकडनं पृथ्वीराज सावंत हे विजयी झालेले आहेत. 5,000च्या मताधिक्यानं ते विजयी झालेले आहेत. मान तालुक्यामध्ये मात्र पंचायत राज मंत्री असणाऱ्या जयकुमार गोरे यांना धक्का बसताना पाहायला मिळतोय, कारण जयकुमार गोरेंचे निकटवर्तीय जे आहेत पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आणि अनिल देसाई यांचे, अरुण कोरे यांचे कार्यकर्ते जे आहेत ते तिथे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच या सगळ्या निवडणुकांमध्ये, प्रामुख्याने जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुका, खरं तर 36 जिल्हा परिषदांपैकी केवळ 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागल्या, कारण उर्वरित ठिकाणी मग काही ठिकाणी 50% आरक्षणाच्या वरती आरक्षण मर्यादा जी आहे ती गेलेली आहे आणि या सगळ्यामधली ही केस सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग असल्यामुळं उर्वरित निवडणुका ज्या आहेत त्या पुढच्या टप्प्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंढरपूरच्या करबंग गटातून भारतीय जनता पार्टीचे आदिनाथ देशमुख हे आता विजयी झालेले आहेत. 12 पैकी 11 जिल्हा परिषदांचे कल हाती आलेले आहेत, ज्यामधल्या 7 जागांवर भाजप आघाडीवर आहे. काही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी देखील झालेले आहेत. जवळपास आता 12 पैकी 12 जिल्हा परिषदांचे कल हाती आले, ज्यामध्ये भाजप 2, शिवसेना 2, अजित पवारांचे राष्ट्रवादी 2 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. काही ठिकाणी उमेदवार विजयी देखील झालेले आहेत. जसे जसे निकाल आपल्याकडे येतील तसे ते आपण अधिक विस्ताराने त्या निकालावर बोलूयात. भोरच्या नसरापूर पंचायत समितीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विशाल कोंडे हे आता विजयी झालेले आहेत. भोरच्या नसरापूर पंचायत समितीच्या गणातून विशाल कोंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पुणे जिल्ह्यामध्ये खातं खोललेलं आहे. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आता मतमोजणीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. धाराशिवच्या काकंजा गटातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. कोल्हापूर मध्ये आमदार तिथले जनसुराज्य पक्षाचे जे आहेत तिथले विनय कोरेंना धक्का बसलेला आहे. काँग्रेस पक्षाचा उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी विजयी झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. विनय कोरे हे सुद्धा सहकार क्षेत्रातलं कोल्हापूर मधलं मोठं नाव आहे. शिरोळ मतदारसंघात ते निवडून येतात आणि त्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये आता धक्का जो आहे तो बसताना पाहायला मिळतोय. कोल्हापूरमध्ये आता पर्यंतच्या कलांनुसार कोल्हापूरमध्ये 6 जागांवर भाजप तर 10 जागांवर काँग्रेस पक्ष जो आहे तो आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. पंचायत समितीच्या उमरगा मधल्या 18 जागांचे कल जे आहेत ते हाती आलेले आहेत. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्ये काटेंकी टक्कर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार, अर्थात हे सगळे कल आहेत, ठोस निकाल येण्यासाठी आणखी काही वेळाची वाट जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार मात्र 12 पैकी 7 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी ही आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. परभणी जिल्हा परिषदेमध्ये आता एका जागेवर भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. मोहोळच्या आष्टी जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत. काकंबा गटातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. परांडाच्या शेळगाव गटातून अमर मोरे हे भारतीय जनता पार्टीचे विजयी झालेले आहेत. पैठणच्या ढोरकीन गटातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या राधिका जगताप या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. पैठण हा खरं तर विलास भुमरेंचा मतदारसंघ आहे विधानसभेचा आणि विलास भुमरेंच्या चिरंजीवांनी त्या मतदानाच्या दिवशी बोटावर लावलेल्या शाईमुळे विलास भुमरे आघाडीवर होते. मात्र तिथं विलास भुमरेंची ताकद आणि विलास भुमरे आणि शिवसेनेची ताकद या सगळ्यामुळे शिवसेना त्या ठिकाणी आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. एकंदरीतच बारामतीच्या सुपे गणातून आपण म्हटलं तसं उज्ज्वला खैरे या विजयी झालेल्या आहेत. माजी आमदार संजय वाकचौरे यांच्या पत्नी आता पिछाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. भोर जिल्हा परिषदेमध्ये 5 जागांवर भाजप, 2 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे ती आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. एकंदरीतच ही निवडणूक जर आपण प्रामुख्याने पाहिली तर काही ठिकाणी ती भाजप वर्सेस राष्ट्रवादी अशी लढत होणार होती. मात्र अजितदादांच्या जाण्यानंतर भाजपने फारसा आक्रमक प्रचार केलेला नव्हता. या सगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा अग्रेसिव्हली उतरल्याचं जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुद्धा सभा झालेल्या होत्या. अगदी
लातूर मधल्या प्रचार सभांमध्ये अमित देशमुखांनी सुद्धा सक्रिय सहभाग जो आहे तो घेतल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार जिल्हा परिषदेमध्ये ज्या निवडणुकांमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना हा मात्र कुठेही आघाडीवरच असल्याचं चित्र आताच्या कलांनुसार तरी आपल्याला साधारणतः पाहायला मिळतंय. पुणे जिल्हा परिषदेमध्ये 73 जागा जिल्हा परिषदेच्या आणि 146 जागा या पंचायत समितींच्या आहेत आणि या पंचायत समितींच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं आतापर्यंत तरी भारतीय जनता पार्टी हीच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. जे काही एक्झिट पोल्स आलेले होते प्रामुख्याने पुण्यातल्या पॉलिटिकल रिसर्च अँड अनालिसिस ब्युरो अर्थात प्राब या संस्थेचा सर्वे आलेला होता आणि या सर्वे मधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आघाडीवर राहील असं सांगण्यात येत होतं. आत्ताचा एक मोठा निकाल समोर आलेला आहे. दिलीप वळसे पाटलांचे पुतणे विवेक वळसे पाटील हे पराभूत झालेले आहेत. शिरूरच्या टाकळी हाजी गटातून भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र गावंडे हे विजयी झालेले आहेत. हे तेच राजेंद्र गावंडे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी निवडणुकांच्या वेळी प्रवेश केलेला होता आणि आता ते विजयी होताना पाहायला मिळत आहेत. दिलीप वळसे पाटलांना मात्र या ठिकाणी धक्का बसताना पाहायला मिळतोय. शिरूरच्या टाकळी हाजी गटातून भाजपचे राजेंद्र गावंडे हे विजयी झालेले आहेत. रायगडच्या नागठाणे गटातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सुमित काते हे विजयी झालेले आहेत. एकंदरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपची सरशी जी आहे ती पाहायला मिळते. जवळपास 25 पंचायत समितींमध्ये भारतीय जनता पार्टी ही आतापर्यंत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या निवडणुकांमध्ये जर आपण प्रामुख्याने एक गोष्ट पाहिली तर वंचित बहुजन आघाडी असेल किंवा AIMIM पक्ष असेल या पक्षाने सुद्धा या निवडणुकांमध्ये उतरत काही जागा ज्या आहेत त्या लढवलेल्या होत्या. या दोन्ही पक्षांच्या निकालांबाबत जसे अपडेट्स आपल्या समोर आकडे जागांचे येतील तसे देखील आपण या निकालाबाबत जे आहे ते बोलूयात. नेमक्या कोणत्या जागी या पक्षांपैकी कोणी विजयी आहे हे बघूयात. रायगडच्या सुकळी पंचायत समिती गटातून शिवसेनेच्या अरुणा हंबीर या आता विजयी झालेल्या आहेत. पुण्याच्या हवेलीच्या लोणीकंद मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत. लोणीकंद तसा प्रदीप कंद यांचा तो प्रभाव आहे. पुणे जिल्हा उत्तरचे प्रदीप कंद जिल्हाध्यक्ष आहेत. या अगोदर जिल्हा परिषदेमध्ये देखील त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. अर्थात त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत होते. अलीकडे ते भारतीय जनता पार्टीमध्ये आल्याचं पाहायला मिळते. पुणे जिल्हा उत्तरचे जे आहेत त्याचे ते अध्यक्ष असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. सांगलीच्या पोलीस गणातनं हेमा पवार या विजयी झालेल्या आहेत. बार्शी मधलं परभणीतल्या चिखलठाणा गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिरुद्ध नाईक हे विजयी झालेले आहेत. परभणीमध्ये सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं खातं जे आहे ते आता खोललेलं आहे. अनिरुद्ध नाईक हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. सोबतच खारेठाण गटातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जो आहे तो आता विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये 12 जागांवर भाजप आणि 3 जागांवर शिवसेना जी आहे ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बोरकिन्नी गणातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार घुगे म्हणून ज्या आहेत त्या विजयी झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. सुलभा घुगे या विजयी झालेल्या आहेत. सुलभा घुगे या बोरगिन्नी या प्रभागातनं या गणातनं निवडणूक ज्या आहेत त्या लढवताना पाहायला मिळालेले होते आणि त्या मतदारसंघ या गणातून ज्या आहेत त्या विजयी झालेल्या आहेत. पैठणच्या पाचोड गटातून खासदार भुमरे यांचे पुतण्या विशिवराज भुमरे हे आता आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. एकंदरीतच या सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये जे निकाल आहेत या निकालांचं विश्लेषण आपण या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय. या लाईव्हच्या माध्यमातून टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून हे संपूर्ण अपडेट्स जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. कोल्हापूरच्या गुणकी गटातून जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या उमेदवाराने खातं खोललेलं आहे. प्रामुख्याने कोल्हापूर च्या निवडणुका म्हणजे त्या अगदी कुठल्याही असतील, अगदी लोकसभा असो, विधानसभा असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो त्या ठिकाणच्या, किंवा मग नुकत्याच झालेल्या महानगरपालिका असो किंवा नगर परिषद पंचायत समितींच्या निवडणुका असो, या सगळ्या निवडणुकांमध्ये नेहमी जी लढत पाहायला मिळते ती सतेज पाटील वर्सेस राज्यसभा खासदार धनंजय महाडिक. ती लढत आपल्याला या निवडणुकांच्या दरम्यान सुद्धा पाहायला मिळालेली होती. मात्र सतेज पाटलांनी या सगळ्यामध्ये आता कसं कोल्हापूर म्हणशीला तसं अशी एक टॅगलाईन त्यांनी महानगरपालिका निवडणुकांच्या वेळी आणलेली होती आणि तीच टॅगलाईन पुढे घेऊन सतेज पाटील जाताना पाहायला मिळत आहेत.
कोल्हापूरकरांना कसा लोकप्रतिनिधी हवा आहे हे थेट कोल्हापूरकरांनीच सांगावं असा त्यामागचा त्यांचा जाहीरनाम्याच्या अनुषंगाने जो आहे तो उद्देश होता. आणि त्यातून आता सतेज पाटील हे आता आघाडीवर असल्याचं किंवा सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष हा आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळत आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये 5 जागांवर भाजप आणि 5 जागांवर एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीतच या सगळ्या निवडणुकांमध्ये 125 पंचायत समितींपैकी 84 पंचायत समितींचे कल हाती आले, ज्याच्यामध्ये 25 जागांवर भाजप, 15 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 8 जागांवर शिवसेना जी आहे ती आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. 18 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज आघाडीवर आहे. 10 जागांवर शरद पवारांची राष्ट्रवादी पंचायत समितीमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. सचिन कल्याण शेट्टींसाठी मात्र ही निवडणूक डबल धमाका असणार आहे, कारण त्यांचे बंधू मगाशी विजयी झालेले होते. आता सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी या अक्कलकोटच्या चपळगाव गणातून विजयी झालेल्या आहेत. सचिन कल्याण शेट्टींच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी या विजयी झालेल्या आहेत. सचिन कल्याण शेट्टींच्या घरातले दोन्ही उमेदवार बंधू आणि पत्नी या आता विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. बारामतीच्या सुपा गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पल्लवी खेत्रे या आता विजयी झालेल्या आहेत. एकंदरीतच बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रमुख हे ठरवलेलं आहे की तसं राज्यभर ठरवलंय, मात्र बारामतीमध्ये कुठल्याही प्रकारचा जल्लोष या निवडणुकांमध्ये आपण विजयी झाल्यानंतर करायचा नाही. अतिशय साध्या पद्धतीनं या सगळ्या विजयोत्सव जो आहे तो आपण साजरा करायचा असं प्रामुख्याने जे आहे ते ठरवण्यात आलेलं आहे. सोलापूरच्या जिल्हा परिषदेमध्ये आता 7 जागांवर भाजप, 1 जागांवर शिवसेना जी आहे ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच या सगळ्या निवडणुकांमध्ये रायगड जिल्हा परिषदेमध्ये 2 जागांवर शेतकरी कामगार पक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. रायगड, अलिबाग या सगळ्या भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं मोठं वर्चस्व हे भाई जयंत पाटील यांच्यामुळे असल्याचं पाहायला मिळतं. जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा ती स्थिती आपल्याला पाहायला मिळते. दक्षिण सोलापूरच्या बोरमणी गटातून भारतीय जनता पार्टीचे नेताजी खंडागळे हे आता विजयी झालेले आहेत. सोलापूरमध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर जे राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याचे मंत्री आहेत जयकुमार गोरे, त्यांनी सोलापूरचे पालकमंत्री म्हणून मागच्या अनेक दिवसापासून सोलापूरला विशेष लक्ष जे आहे ते घातल्याचं पाहायला मिळालं होतं. मग जयकुमार गोरेंच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमधनं मध्ये मोहोळचे आमदार असतील राजन मालक पाटील किंवा इकडे यशवंत माने असतील यांनी केलेला प्रवेश असेल, या सगळ्यामुळे ग्राउंड रूटला भारतीय जनता पार्टी मजबूत झालेली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप तिथं आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. सांगलीच्या माजर्डे गटातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्याराणी चव्हाण या आता विजयी झालेल्या आहेत. म्हाडा तालुक्यातल्या बोरसे गटातून राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवी या विजयी झालेल्या आहेत. हा म्हाडा तालुक्यातला पहिला निकाल आहे आणि म्हाडा तालुक्याच्या बोरसे गटातून राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवी या आता विजयी झालेल्या आहेत. परांडाच्या शेळगाव गटातून अमर मोरे विजयी झालेले आहेत. भोरच्या वेळू नसरापूर गटातून पोपट सुके हे जिल्हा परिषदेसाठी विजयी झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. पुरंदरच्या दिवे गटातून रुपाली झेंडे या विजयी झालेल्या आहेत. अलिबागच्या शहापूर मधनं अमित नाईक हे विजयी झालेले आहेत. साताऱ्याच्या खटाव मधून प्रिया शिंदे ज्या आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत त्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. खटाव तालुका जो मान खटाव तालुका आहे, या मान खटाव तालुक्याच्या कोरेगाव मधनं महेश शिंदे हे आमदार आहेत आणि महेश शिंदेच्या पत्नी डॉक्टर प्रिया शिंदे या साधारणच्या 1000च्या मताधिक्याने जे आहे ते आता आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. सोलापूर जिल्हा परिषदेचा पहिला निकाल जो आहे तो हाती आलेला आहे. याच्यामध्ये अर्थातच म्हाडा जिल्हा परिषदेमधनं राष्ट्रवादीच्या भोरसे गटातनं उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी विजयी झालेला आहे. आता प्रिया शिंदे यांच्या मतांची आघाडी वाढलेली आहे. 1222 मतांनी प्रिया शिंदे या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. कोल्हापूरच्या भादोली गटातून कोल्हापूरच्या काँग्रेसच्या सोनाली सावंत या विजयी झालेल्या आहेत. भादोली गटातून काँग्रेसने खातं खोललेलं आहे. अर्थात सोलापूरमध्ये भाजप आणि काँग्रेस अशीच थेट लढत जी आहे ती होताना पाहायला मिळते. सांगली जिल्हा परिषदेमध्ये 3 जागांवर भारतीय जनता पार्टी आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. या निकालामध्ये सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा भाजपच मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये जाईल असं आहे. आतापर्यंतचे कल आहेत, आतापर्यंतच्या आकडेवारी नुसार तशी स्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. 125 पैकी 84 पंचायत समितींचे कल आता हाती आले, ज्याच्यामध्ये 25 जागांवर भारतीय जनता पक्ष आघाडीवर
असल्याचं पाहायला मिळतंय. काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा विजय देखील झालेला आहे. 15 जागांवर शिवसेना आघाडीवर आहे. काही जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांचा देखील तिथे विजय झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. 2 जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आघाडीवर आहे. ज्यामध्ये सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवारांचा विजय झालेला आहे. सांगलीच्या आटपाडीच्या नेलकरंजी गटातून आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा विजय झालेला आहे. सुनीता सलगर या विजयी झालेल्या आहेत. या गटाविषयी थोडं आपण बोलूयात थोडं विस्ताराने. हा जो मतदारसंघ आहे हा खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये येतो आणि जे जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत ते आटपाडीच्या या झरे गणामध्ये राहताना पाहायला मिळतात. आणि या मतदारसंघाचे जे आमदार आहेत खानापूर आटपाडीचे ते आहेत सुहास बाबर. आणि सुहास बाबरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या सगळ्यांमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत असं ज्यावेळी विधान केलेलं होतं त्यावेळी गोपीचंद पडळकरांनी सडकून त्यांचा प्रतिसाद त्यांचा समाचार जो आहे तो घेतलेला होता. या ठिकाणी भाजपच विजयी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता. मात्र सांगलीच्या नेलकरंजी गटात सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या नेलकरंजी गटातनं शिंदेच्या शिवसेनेच्या सुनीता सलगर या आता विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंतच्या कलांनुसार पुणे जिल्हा परिषदेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आघाडी घेतली आहे. 73 जागांपैकी 36 जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये आता कहुटे मंकाळमध्ये रोहित पाटलांसाठी रोहित आर पाटलांसाठी मोठा विजय म्हणावा लागेल. त्या कारण नागज गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांची जी आहे त्यांचे उमेदवार वामन कदम हे विजयी झालेले आहेत. लातूर जिल्ह्यातल्या पानगाव गटातनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा खातं खोललेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार या प्रभागामध्ये या घनामध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. ही जी निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये गण असतात आणि पंचायत समितीमध्ये गट असतात. गण आणि गट अशामध्ये ही निवडणूक जी आहे ती होताना पाहायला मिळते. धैर्यशील मोहिते पाटलांसाठी मोठा धक्का पाहायला मिळतोय. धैर्यशील मोहिते पाटील जे म्हाडा मतदारसंघाचे आमदार आहेत या ठिकाणी मोहिते पाटलांना धक्का बसलाय. माणेगाव पंचायत समिती गटातून मोहिते पाटलांनी दिलेले उमेदवार बाबा पारडे हे पराभूत झालेले आहेत. तर या गटातनं भारतीय जनता पार्टीने खातं खोललंय. रायगडच्या महार गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मयुरी जाधव या विजयी झालेल्या आहेत. या ठिकाणी भरत गोगावलेंना धक्का जो आहे तो बसल्याचं पाहायला मिळतंय. कारण या ठिकाणी भरत गोगावले आणि सुनील तटकरे अशी नेहमी लढत आपल्याला पाहायला मिळते. अनेकदा या सगळ्यामध्ये भरत गोगावले आणि सुनील तटकरेंमधली शाब्दिक चकमक सुद्धा पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी आता भरत गोगावलेंना धक्का कुठेतरी या प्रभागामध्ये बसल्याचं पाहायला मिळत आहे. कासेगाव मधनं सोलापूरच्या कासेगाव गणातनं भारतीय जनता पार्टीचे विजय राठोड हे विजयी झालेले आहेत. एकंदरीतच या सगळ्या निकालांमध्ये भारतीय जनता पार्टी हीच मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आतापर्यंतच्या कलांनुसार तरी आपल्याला पाहायला मिळते. परभणीच्या सेलूच्या चिखलठाणा गटातून अनिरुद्ध नाईक विजयी झालेले आहेत. महाड जिल्हा परिषदेतून भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या खरसुंडी गटातनं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. सांगलीमध्ये प्रामुख्याने 5 जागांवर भाजप, 4 जागांवर शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी जी आहे ती प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. भाजप आमदार प्रवीण दरेकर विधान परिषदेचे आमदार, विधान परिषदेचे गटनेते आणि